शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आता महापौर बंगल्यात होणार असून 1932 सालापासून आतापर्यंत 76 महापौरांचं या बंगल्यात वास्तव्य होतं। आतापर्यंत 76 महापौरांचं या बंगल्यात वास्तव्य झालेलं आहे। हेरिटेज ग्रेड 2 ची प्रॉपर्टी म्हणून या बंगल्याचा मान आहे। बंगल्याचा एकूण परिसर 2.5 एकर एवढा आहे। आपण बघतोय महापौर बंगल्याचा इतिहास। मालाड सुंदरडापासून हा बंगला बनवलेला आहे। पहिल्या मजल्यावर 3 खोल्या आहेत। महापौर बंगल्याचा विस्तार आपण बघतोय। तळमजल्यावर बैठकीची खोली आहे आणि याच महापौर बंगल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। तो आपण आता बघूयात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तिसऱ्या स्मृतिदिनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल अशी घोषणा केली आहे आणि या निर्णयानंतर महापौर बंगल्याचा जो इतिहास आहे तो आपल्याला समोर येतो। 1931-32 पासून या महापौर बंगल्यामध्ये मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि या महापौर बंगल्यामध्ये आतापर्यंत 76 मुंबईचे महापौर या बंगल्यात वास्तव्य केलेले आहे आणि या बंगल्याचा जो इतिहास आहे तो हेरिटेज 2 मधला हा बंगला आहे असा माहिती मिळते आणि या बंगल्याचा जो स्क्वेअर मीटर आहे, जो एरिया आहे, परिसर आहे तो 2.5 एकर मधला आहे। म्हणजे जवळजवळ 12,440 स्क्वेअर मीटरचा हा बंगला आहे आणि या बंगल्याची जर वास्तू बघितली तर ही पूर्ण हेरिटेज 2 मधली प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाते आणि या निवासस्थानाला जे मालाड स्टोन म्हणजे ह्या निवासस्थानामध्ये जे स्टोन लावलेले आहेत ते मालाडमधल्या खाणीमधनं लावलेले आहेत। त्यामुळे इथली जी ओळख आहे ती हेरिटेज वास्तूमधली ती वेगळी ओळख आहे आणि या निवासस्थानामध्ये ज्या पद्धतीने बंगल्यामध्ये जे पहिला आणि दुसरा मजला आहे तो संपूर्ण हेरिटेज वास्तू आहे आणि इथेच एक स्वयंपाकघर आहे जिथे बाळासाहेब ठाकरे हक्कानी इथे जेवायला यायचे। त्याचबरोबर इथल्या वास्तव्यामध्ये शिवसैनिकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे असं सांगितलं जातं आणि ह्या ठिकाणी आता बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं राज्य सरकार त्या पद्धतीचं बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक करणार आहे आणि या घोषणेमुळे एका पद्धतीने शिवसैनिकांना तो एक आनंदाचा क्षण वाटतो आहे आणि त्या क्षणामुळे इथे शिवसैनिक आतापासूनच बाळासाहेबांच्या त्या पादुका असू देत किंवा ती व्यंगचित्र असू देत ती आणायला सुरुवात केलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना त्या पद्धतीची मदतीचा हातही शिवसैनिकांनी पुढे केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित खांबेसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।